हे योगेश इकडे औरंगजेबची कबर खरे तुम्ही सगळे दाखवून राहिले की महाराष्ट्रातलं पहिलं मंदिराचं उद्घाटन झालं. पहिलं मंदिर मी बांधलं बुलढाण्यात. छत्रपती शिवाजी मग? महाराज. हा, मग द्या ना. औरंगजेबच्या कबरबद्दल त्याला बा हा औरंगजेबच्या कबरबद्दल हिंदू समाजातला आपला काय औरंगजेब बादशाह हा या मातीतला नाही. हे सगळे शहा बाहेरच्या प्रांतातून आलेले आहेत आणि 26 वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रातल्या मराठी मुलकाचे तहेस नहेस त्याला केलं, लवलहान केला, मंदिरं पाडलीत, महिलांच्या अब्रू लुटल्यात, लोकांच्या हत्याकांड केल्या, जिजिया कर लावून लोकांकडून वसूल केली. त्याच्यामुळे संभाजीराजांची हत्या करणारा देखील क्रूरपणे हाच औरंगजेब बादशाह आहे. आणि म्हणून तो छावा चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर आता सगळा हिंदू धर्म हा जागृत झालेला आहे की अशा क्रूरकर्म्याची कब्र देखील या ठिकाणी आम्हाला असता कामा नये. आता अफजल गुरु याची कब्र सरकारने बांधली नाही, लादेनला पकडलं, त्याला समुद्रात काढलं, त्याची कब्र दिली नाही. मग जर अशा क्रूरकर्म्यांच्या हे बनल्या नाहीत मग याची कब्र कशाला महाराष्ट्रात पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहे सतपाल साहेब, हे महायुतीचे कामकाज मुघल शासनकालचे कामकाजाबद्दल आमचा बुलढाण्याचा हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचा प्रदेश हा निजामाची वैचारिक औलाद आहे. त्यांचे पूर्वज निजामांच्या चाकरीला होते, त्याच्यामुळे ते आजच नाही सारखं त्यांना औरंगजेबाचा निजामाचा पुळका असतो. सामनामध्ये एक लेख आले आहे हिंदू सामना आता हिंदुत्ववादी राहिलेला नाही. ज्या सामनामधून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे कडवट फुंकार सोडले तो सामना आता औरंगजेबाच्या विचाराची लाचारी करायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळेच त्यांना ज्या औरंगजेबाचं कौर्य अख्ख्या जगाने पाहिलं त्याचं शौर्य त्यांना आता आठवतं की त्याची कबर म्हणजे शौर्याचं प्रतीक आहे. आणि तुम्ही इतिहास मोडायला निघाले का? अशी कब्र पडणं इतिहास नसतं मोडल्या जात. इतिहासाची पानं जी आहेत ही पुढचे करोडो वर्ष चालली जाणार आहेत आणि तो इतिहास धगधगताच राहणार आहे. आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत.